महाराष्ट्र के राजकारण में चर्चित आरोपों पर अब कार्रवाई के संकेत मिल रहे हैं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि जरांगे द्वारा लगाए गए गंभीर आरोपों की पुलिस तुरंत जांच करेगी और जो भी दोषी पाया जाएगा उस पर कार्रवाई होगी। वहीं पार्थ पवार के मामले में बावनकुळे ने स्पष्ट किया कि प्राथमिक जांच में पार्थ पवार का नाम सामने नहीं आया है, केवल लिखने और देने वालों पर ही एफआईआर दर्ज की गई है। उन्होंने बताया कि विकास खारगे की अध्यक्षता में बनी 5 सदस्यीय समिति 1 महीने में रिपोर्ट देगी, जिसके आधार पर आगे की कार्रवाई होगी। बावनकुळे ने यह भी कहा कि महसूल विभाग में 13,000 लंबित हियरिंग्स में से कई निपटाई जा चुकी है और अगले 3 वर्षों में सभी मामलों का निस्तारण करने का लक्ष्य है। नहीं, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे। शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं। नाही, मला काही माहिती नाही। मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे। नाही, बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीने कारवाई केली पाहिजे। कोण कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे। आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्याने प्राथमिक जी काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील। जे काही सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई एफआयआर केली आहे। आता सखोल चौकशी आमचे एसीएस महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात, त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे। पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाई। आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे। समिती झाली आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये IGR आहेत, आमचे जमाबंदी आयुक्त आहेत, त्यानंतर IGR आहेत, त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत। ही 5 सदस्यीय समिती आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार म्हणजे सरकारी जमिनीचा 7/12 बंद झाला, मग प्रॉपर्टी कार्ड झालं, प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढाली झाल्या आहेत त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय। प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे। त्या कंपनीचे कोण कोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ॲक्च्युली नोंदणी करताना रजिस्ट्रारसमोर कोण कोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर, लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। ठीक आहे, पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे। त्यामुळं आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी। चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल, त्यानंतर पुढची कारवाई करता येईल। मंत्र्यांच्या मुलांनी मला असं वाटतं की अण्णासाहेब किंवा अजून ज्यांनी विरोधी पक्षाने जे काही बोलले आहे, आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रायमरी जी आमच्याकडे रिपोर्ट होता, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या, कारवाई झाली, आता समिती नेमली आहे, त्यावर रिपोर्ट येईल आणि कारवाई होईल। त्यामुळे आरोप प्रत्यारोपापेक्षा वस्तुस्थिती काय याच्यावर जाऊ, चौकशी अंती आम्ही पूर्ण कारवाई करू। जे बोलणारे आहेत त्यांनीच आरोप सिद्ध करावे। मी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी ऐकलं आहे। मी महसूल मंत्री झालो तेव्हा 1912-13 पासून 13,000च्या वर हिअरिंग त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये पेंडिंग आहे। मी मंत्री झाल्यावर बऱ्यापैकी हिअरिंग राज्यमंत्र्याकडे दिल्या आहेत, काही हिअरिंग प्रधान सचिवाकडे दिल्या आहे, काही मी करतो आहे। मी मंत्री झाल्यानंतर जवळपास 1800 हिअरिंग मी पूर्ण केल्या आहे आणि जवळपास 700-800 क्लोज फॉर ऑर्डर केल्या आहे। जवळपास माझा विचार आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये
महसूल खात्यामधल्या संपूर्ण हिअरिंग संपल्या पाहिजे. 12-13 पासून मंत्रालयात फेटा मारणारे जे लोक आहेत, छोट्या छोट्या कारणाकरता मंत्रालयाकडे हिअरिंग करता येतात आणि मॅक्झिमम लेवलला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक अदालती घेऊन त्याच ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे, हाही प्रश्न आहे. पुढच्या 3 वर्षात मात्र महसूल खात्यातल्या सर्व हिअरिंग संपेल असा आम्ही प्लॅनिंग केला आहे. आता मी तेच सांगतो, पुन्हा कोणाचा काय रोल आहे, प्राथमिकदृष्ट्या जो आढळला त्याच्यावर आम्ही कारवाई केली. आता राहिला नंतरचा अंतिम चौकशी झाल्यावर बाकी कारवाई करू. दादांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी याच्यापूर्वी जे काही त्यांना स्मेल आला होता की असं असं काही सुरू आहे, त्यावर त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने काही करू नका. त्यांच्या बोलणं मी ऐकलं आहे, त्यामुळं मला यामध्ये काही अधिक बोलता येणार नाही, ते अजितदादांना सांगतील. पण मी एवढं सांगेल, आमची चौकशी समिती ही कोणालाही सोडणार नाही, कोणी चौकशीतून वाचणार नाही. 100% चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, चौकशी समिती झाली आहे आणि याचा अंतिम निर्णय आम्ही लवकर करू. राहुल गांधी का फेक नरेटिव, झूठा नरेटिव, झूठी बातें कहना भी जनता ने सुनना बंद कर दिया है. बिहार में बहुत बड़ा विजय एनडीए का